हॅलो नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण फोन पे मध्ये यूपीआय पिन सेट करताना अनेबल टू सेट यूपीआय पिन येत असेल किंवा पिन सेट होत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप पिन सेट करून दाखवणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी काय करायचंय, फोन पे ओपन करायचंय. त्यानंतर वरच्या बाजूला तुमच्या प्रोफाईल वरती टॅप करायचं. त्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला इथं बँक अकाउंटचा जो ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती टॅप करायचंय. त्यानंतर तुमचं जे बँक अकाउंट आहे त्याच्यावरती टॅप करून इथं खालच्या बाजूला तुम्हाला अनलिंक बँक अकाउंटचं जे ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती टॅप करून तुमचं अकाउंट अनलिंक करायचंय. अनलिंक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे जुनं फोन पे ऍप्लिकेशन आहे ते तुम्हाला अनइन्स्टॉल करायचंय. अनइन्स्टॉल करून प्ले स्टोर वरून तुम्हाला नवीन फोन पे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचे. ओपन केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो इथं तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर ट्राय अनदर वे जे खालच्या बाजूला दिसत आहे त्याच्यावरती टॅप करायचं. त्यानंतर व्हेरीफाय विथ ओटीपी वरती टॅप करायचंय. त्यानंतर ऑटोमॅटिकली ओटीपी इथं व्हेरीफाय होऊन जाईल. ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर जे आपण परमिशन इथं मागणार आहे ते तुम्हाला अलाउ करायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर वरच्या बाजूला तुमचं जे प्रोफाईल आहे त्याच्यावरती टॅप करायचं. त्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला इथं मॅनेज पेमेंटचं जे ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती टॅप करायचं. त्यानंतर बँक अकाउंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला ऍड न्यू बँक अकाउंट वरती खालच्या बाजूला टॅप करायचं. त्यानंतर तुमची जी बँक आहे ती इथून सिलेक्ट करायची. जे आपण परमिशन मागणार आहे ते तुम्हाला अलाउ करायचे आहे. अकाउंट व्हेरीफाय झाल्यानंतर रिसेट पिनचा जो इथं ऑप्शन दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला टॅप करायचं. त्यानंतर तुम्ही आधार कार्डच्या माध्यमानं किंवा डेबिट कार्डनं सुद्धा तुम्ही इथं पिन सेट करू शकता. ज्यांच्याकडे डेबिट कार्ड नाहीये त्यांनी आधार कार्डने इथून तुमचा जो पिन आहे तो सेट करायचा आहे. आणि ज्यांच्याकडे डेबिट कार्ड एटीएम कार्ड आहे त्यांनी 2 नंबरचा ऑप्शन इथं चूज करायचा. मी तर आधार कार्डने इथं कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्डचे जे पहिले 6 डिजिट आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचे. ते टाकल्यानंतर खालच्या बाजूला कंटिन्यू जे ऑप्शन आहे त्याच्यावरती टॅप करायचं. त्यानंतर तुमचा जो पिन कोड आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. इथं 6 अंकी पिन कोड किंवा 4 अंकी पिन कोड सुद्धा येऊ शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो यूपीआय पिन आहे तो सेट करू शकता. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच मराठी टेक अपडेटसाठी टेक हब मराठीला फॉलो करायला विसरू नका.